राम राम शेतकरी मित्रांनो, मी राहुल चौहान स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ असा असणार आहे, अद्रक लागवडीला आता जस्ट सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी आपण जे पूर्वतयारी करत असतो ती म्हणजे बेसल डोसमध्ये जो प्रामुख्यानं ज्या घटकाचा वापर करतो ती म्हणजे किट कशी असायला हवी। तर किट आपण जे पीक लावणार आहे त्या पिकाच्या वाढीस आपल्याला जे अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे आहे त्याप्रमाणे किट असायला हवी। जे माझ्या मागे बघताय रॅमेक्स कॉम्बो किट म्हणून रामसन कंपनीची ही अद्रक आणि हळद पिकासाठी अत्यंत उपयोगी किट ही ठरत असते। आपण मागील वर्षी शेतकऱ्यांना दिली असता तिचे अतिशय सुंदर रिझल्ट आले, त्यामुळे आपण यावर्षी सुद्धा या किटचा वापर अद्रक आणि हळद पिकासाठी करू शकतो। तर या किटमध्ये आपल्याला कंपनीने काय काय दिलेले आहे जस्ट मी तुम्हाला माहिती सांगतो। तर यामध्ये शक्ती सम्राट 15 किलो दिलेलं आहे, ज्यामध्ये ह्युमिक ॲमिनो आणि सीवीड असं 15 किलो पॅकिंगमध्ये आहे। नंतर मॅग्नेशियम सल्फेट जे की आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे फोटोसिंथेसिससाठी अतिशय महत्त्वाचं असतं। तसेच जे आपण डिसीज मॅनेजमेंट म्हणतो रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो या किटमध्ये। त्यानंतर फेरस सल्फेट जे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे अद्रक पिकामध्ये, आपल्याला जास्तीत जास्त कमतरता फेरसची भासत असते, ते सुद्धा कंपनीने 10 किलोमध्ये फेरस सल्फेट 19% दिलेलं आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर ग्रेड 1चे मायक्रोन्यूट्रिएंट यामध्ये हे सुद्धा 10 किलो आपल्याला कंपनीने दिलेले आहे। नंतर झिंक सल्फेट 5 किलो। झिंकचं कार्य काय आहे तर आपला जो ताण येतो पिकावरती, पाण्याचा स्ट्रेस म्हणा किंवा वातावरणातील बदल ते सहन करण्याची क्षमता झिंक या अन्नद्रव्यामुळे आपल्या पिकाला चांगली भेटत असते। ही जी किट आहे रामसन कंपनीची परिपूर्ण अद्रक पिकासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे, कारण की यामध्ये जे मायक्रोन्यूट्रिएंट आणि जे व्यवस्थापन केलेलं आहे अन्नद्रव्याचं ते अतिशय सुंदर असल्यामुळं अद्रक आणि हळद पिकामध्ये आपल्याला याचे फास्ट रिझल्ट बघायला भेटतात। आपण जर का व्हिडिओमध्ये नवीन असाल तर निश्चितच आपल्या पेजला फॉलो किंवा चॅनलवर बघत असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा। माहिती आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।